श्री स्वामी समर्थ. मराठी बखर. लेखक गोपाळ बुवा केळकर. संपादक रामचंद्र चिंतामण ढेरे. भाग 9. श्रींचा जन्मकाळ. श्री स्वामी महाराज हे प्रथम मंगळवेढ्यास शके 1760च्या सुमारास आले. ते तिथं कुठून आले याबद्दल खात्रीलायक माहिती मिळत नाही. तथापि त्यांच्या भक्तजनांनी होईल ती खटपट करून माहिती मिळवली. ती अशी: उत्तर हिंदुस्थानात श्री भागीरथीच्या उत्तरेस मोठं अरण्य आहे. तिथं योगी लोक तपश्चर्या करत असतात. त्या वनात एका वारुळात स्वामी महाराज तपश्चर्या करत असता एक लाकूड तोड्या लाकडं तोडत तोडत महाराजांच्या वारुळाजवळ आला. त्याने कुऱ्हाडीचे घाव वारुळावर केले. ते महाराजांच्या मांडीस लागले. ते पुढं त्यांच्या मांडीवर दिसत असत. लाकूड तोड्याने एका अर्थी जगावर उपकारच केले. असो, तिथून महाराज निघाले ते काशी क्षेत्री जाऊन पूर्वदेशी प्रकट झाले. पुढे महाराज गंगा संगमी जाऊन काही दिवस राहिले. नंतर यतिराज देवलग्रामास जाऊन तिथं त्यांनी आपल्या पादुका स्थापन केल्या. ब्रह्महत्यादी पातक या पादुकांच्या दर्शनानं नाहीशी होतात असा त्या स्थानाचा महिमा आहे. नंतर महाराज मोंगलाईत जाऊन राहिले. तिथं मठ स्थापन करून त्यास 8 गावांची जहागिरी मिळवून शिष्यांकडं मठ सोपवून दिला व महाराज पुढे चालते झाले. त्यावेळी महाराज चंचल भारती या नावानं प्रसिद्ध होते. महाराज अक्कलकोटास आल्यावर मोंगलाईतील संस्थानांपैकी काही बैरागी महाराजांकडे आले होते. त्या मठासंबंधी काही लढथड पडल्यामुळं मूळ संपादक संस्थापक जे स्वामी महाराज अथवा चंचल भारती यांची सही आणावी म्हणजे संस्थानाच्या कामाचा निकाल करू असं सरकारचं म्हणणं होतं. परंतु महाराजांनी त्यात सही दिली नाही. पुढं महाराज रामेश्वरास गेले. तिथून उडपी क्षेत्रास जाऊन पंढरपुरास आले. नंतर मंगळवेढे गावी महाराज प्रसिद्धीस आले. महाराजांचं वय 400 ते 500 वर्षांचं होतं असे लोक सांगतात. पण त्यांच्या वयासंबंधी खात्रीलायक माहिती मिळाली नाही. ते फार जुनाट पुरुष होते हे मात्र प्रत्येक जण कबूल करी. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.